नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एकूणच मुंबई महापालिका आणि राज्यातल्या इतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद या निवडणुकांचे वेध लागलेत. सगळे पक्ष कामाला लागलेत आणि आता राज्य निवडणूक आयोग सुद्धा त्या कामाला लागलेला आहे. आणि मला मिळालेली आत्ता बातमी अशी आहे की येत्या महिन्याच्या म्हणजे आणखीन साधारण 12 दिवसांनी 11 नोव्हेंबरला मुंबई महापालिकेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये राखीव वॉर्ड कुठचे असतील म्हणजे महिलांसाठी असतील किंवा काय ओबीसी असतील वगैरे जे काय राखीव मतदारसंघ जिथे कोणी उठून उमेदवारी करू शकत नाही त्याला राखीव मतदारसंघ म्हणतात. आणि त्याची जी काय सोडत आहे म्हणजे त्यासाठी कोणा मुलाला बोलून चिठ्ठ्या टाकून वगैरे नंबर काढतात आणि मग त्याप्रमाणे ते होईल. याचा अर्थ कुठले होतील काय होतील याची धगधूक जी आहे ही सगळ्या विविध पक्षांच्या नेत्यांना, उमेदवारांना, इच्छुकांना लागणार हे स्वाभाविक आहे. पण त्यापेक्षाही महत्वाची बातमी एवढ्यासाठी आहे की निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याची संपूर्ण तयारी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आपलं काम सुरू केलेलं आहे. आणि ही निवडणूक नकोच जोपर्यंत मतदार याद्या ठीकठाक होत नाहीत आणि विरोधकांच्या समाधान करण्यापर्यंत पूर्व ठीकठाक होत नाहीत तोपर्यंत निवडणुकाच नकोत अशी भूमिका घेऊन एक विरोधी पक्षातला एक गट काम करतोय. मी एक गट एवढ्यासाठी म्हणतो की ही प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आहे. आणि त्यांनी ती भूमिका काल परवा आपल्या पक्षाच्या मोठ्या मेळाव्यामध्ये केली आणि त्याच्या आधी एक सर्वपक्षीय महाविकास आघाडीच्या नेत्यांसकट झालेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा केली की निवडणुका होतील न होतील सोडून द्या, आणखीन 6 महिने निवडणुका नाही झाल्या तरी चालतील, पण कुठल्याही परिस्थितीत मतदार याद्या ठीकठाक झाल्या पाहिजेत. मतदार यादीमध्ये कुठचीही गफलत असून चालणार नाही अशी एक प्रकारची धमकी किंवा इशारा राज ठाकरे यांनी त्या पत्रकार परिषदेत दिला होता आणि नंतर स्वपक्षाच्या मेळाव्यामध्ये सुद्धा दिला होता. आणि त्यामुळे त्याविषयी राज ठाकरे किती ठाम आहेत हे सांगण्याची गरज नाही. आणि त्यासाठीच मतदार यादीमधल्या गफलती आहेत त्या दूर करण्यासाठी एक विराट मेळाव्यात मोर्चाचं आयोजन हे 1 नोव्हेंबर या तारखेला करण्यात आलेला आहे. आणि तो जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चासाठी कुठून सुरुवात होईल काय व्यवस्था असेल याची माहिती देण्यासाठी सगळ्या प्रमुख विरोधी पक्षांच्या वतीने एक पत्रकार परिषद 30 ऑक्टोबरला म्हणजे मी बोलतोय त्या दिवशी घेण्यात आली. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या की दोन सरळ सरळ हत्यार उपसलेल्या तलवारी उपसलेल्या लढवय्यांसमोर घटनाक्रम उलगडत जातोय. एका बाजूला निवडणूक आयोग सरळ सरळ विरोधी पक्ष काय म्हणतायत काय नाही याची दखल सुद्धा न घेता आपल्या परीने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करून बसलेला आहे. आणि दुसरीकडे आपल्याला विरोधी पक्ष म्हणून घेणारे जे गट आहेत, मग महाविकास आघाडी आणि त्यातले 3 पक्ष असोत किंवा त्यांच्या सोबत चालणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष असो, या दोघांनी अगदी विरोधी टोकाच्या भूमिका घेतलेल्या आहेत. आणि त्यामुळे ही निवडणूक सरळ सोट होणार आहे की हाणामारीपर्यंत प्रसंग जाणार आहे आणि त्यातून या निवडणुका आणखीन पुढे ढकलल्या जातील, रद्दबातल होतील, हा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि म्हणून ही निवडणूक कुठच्या दिशेने जाणार याची
तयारी करण्यापेक्षा आपल्याला हवं त्यासाठी आंदोलन करण्यात विरोधी पक्षाचा भर आहे आणि निवडणुका नाही झाल्या तरी चालतील अशा भूमिकेचा एक नेता राज ठाकरे हा त्यांना नेतृत्व देतोय हे बघितल्यानंतर आज घडीला तरी असं वाटतं की जेव्हा राखीव वॉर्ड त्यांची लॉटरी सोडत काढली जाणार असताना विरोधी पक्ष आंदोलनात गुंतलेत हे दिसतं आणि दुसरीकडे या सगळ्याविषयी फारशा प्रतिक्रिया न देता सत्तेत बसलेली जी महायुती आहे आणि त्याचं नेतृत्व करणारा भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते मात्र कंबर कसून राज्यभर होणाऱ्या विविध स्थानीय संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागलेले आहेत असं दिसतंय. त्यामुळे भाजप आणि निवडणूक आयोग हा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला निवडणुका नाही झाल्या तरी चालतील अशा भूमिकेचा विरोधी पक्ष आहे असं आपल्याला वाटतं पण तसं नाहीये. आणि ज्या दिवशी ही पत्रकार परिषद झाली होती त्या निमित्ताने किंवा त्याच्या आधी सुद्धा शरद पवार त्या पत्रकार परिषदेला निवडणूक आयोगाला शिष्टमंडळ भेटल्यानंतरच्या पत्रकार परिषदेकडे शरद पवारांनी पाठ फिरवली तेव्हा मी याविषयी साफ साफ माझं मत व्यक्त केलं होतं की हा विरोधी पक्षांच्या बहुमोल वेळाचा चुथडा होऊ घातलेला आहे जो बिहारमध्ये होऊन गेला. या प्रकारचा सगळा तमाशा हा बिहारमध्ये गेले 3 महिने चालू होता आणि त्यावर कोर्टबाजी पासून सगळे खेळ करून झाले आणि तो वेळ निवडणुका जवळ आल्यानंतर मतदार संपर्कासाठी वापरायचा असतो, उमेदवार ठरवण्यासाठी वापरायचा असतो, आघाडी युती असेल तर जागा वाटपासाठी वापरायचा असतो. तो बहुमोल वेळ बिहारमध्ये विरोधी पक्षांनी आंदोलन आणि मीडियाला खुश करण्यासाठी घालवला आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात निवडणूक आयोग आपली प्रक्रिया सुरू करतो त्यानंतर कोणालाही फारशी वेळ मिळत नाही. कारण निवडणूक आयोग जेव्हा मतदानाचं वेळापत्रक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करतो तेव्हा अर्ज भरण्याची पहिली तारीख आणि मतमोजणीची तारीख इथपर्यंत एक कालावधी त्यात दिलेला असतो. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर अर्ज भरण्याची 6-7 दिवसाची मुदत, त्यानंतर छाननीचा दिवस, 2 दिवस माघारीचा दिवस आणि एकदा ते फायनल झालं की त्यानंतर 14 दिवस प्रचारासाठी आणि मग 2 दिवसांनी मतदान असा साधारण 25-28 दिवसाचा खेळ असतो. त्यासाठी आधीपासून तुम्हाला तयारी करायला लागते आणि त्यामुळेच निवडणुकीचं वेळापत्रक घोषणा होण्याच्या 2 महिने आधीचा वेळ अतिशय बहुमोलाचा असतो आणि तो बिहारमध्ये महागठबंधनाने वाया घालवला त्यामुळे आज त्यांची तारांबळ उडालेली आहे आणि त्याच्या उलट भारतीय जनता पक्ष आणि एनडीए हे पहिल्यापासून आपल्या जागा वाटप तिथले उमेदवार यासाठी आपला वेळ कामी लावत होते. त्यामुळे निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विनाविलंब एनडीएच्या बहुतांश उमेदवारांची अर्ज भरणी झाली, किंबहुना त्यातले वाद कमी झाले आणि आता पहिल्या दुसऱ्या फेरीच्या मतदानाचे अर्ज भरण्यापूर्वी भाजपचे किंवा इतर एनडीए पक्षांचे प्रमुख नेते प्रचारासाठी दौरे सुद्धा सुरू करून बसले होते. जी चूक बिहारमध्ये झाली त्यापासून महाराष्ट्रातले विरोधी पक्ष कुठलंही शहाणपण शिकायला तयार नाहीत एवढाच विराट मोर्चाचा अर्थ लागू शकतो. आज निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत आली आहे, कडेलोटावर आली आहे, अशा वेळेला निवडणूक नाही झाली तरी चालेल ही जी भूमिका आहे आणि ती आज तरी एकट्या राज ठाकरेंची आहे, उद्धव ठाकरेंची सुद्धा नाहीये किंवा महाविकास आघाडीची सुद्धा नाहीये. पण निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रियेला दोषी ठरवून सहानुभूती मिळवण्याचा फायदा प्रत्येक पक्षाला हवा आहे आणि म्हणून राज ठाकरे यांच्यासारखा आक्रमक नेता जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या पाठीशी महाविकास आघाडीचे सगळे पक्ष उभे राहिले तर नवल नाही. पण निवडणुका नाही झाल्या तरी चालतील, 6 महिने पुढे ढकला यासाठी
महाविकास आघाडीतला कुठलाही पक्ष आणि कुठलाही नेता मला वाटत नाही राज ठाकरे यांच्या या कठोर भूमिकेचं पालन करील. आणि त्यामुळे जेव्हा निवडणुकांची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा राज ठाकरे एकाकी तरी पडतील किंवा फरफटतील तरी. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय, हे सगळं 6 वर्षापूर्वी 2019 मध्ये होऊन गेलेलं आहे. 2019 मध्ये लोकसभेचे निकाल लागल्यानंतर ईव्हीएम बद्दल जे शंका व्यक्त केली गेली तेव्हा त्यावेळी सुद्धा राज ठाकरे यांनी अशी कठोर भूमिका घेतली होती आणि सगळेच्या सगळे विरोधी पक्ष आणि नेते उद्धव ठाकरे वगळता राज ठाकरे यांच्या सोबत उभे राहिले होते. पण ज्या वेळेला निवडणूक आयोगापर्यंत दिल्लीला जाऊन आले राज ठाकरे, पण काहीही झालं नाही आणि विधानसभा निवडणूक आली तेव्हा प्रत्येक विरोधी पक्षाने म्हणजे काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे पाठ फिरवली आणि निवडणूक आखाड्यात उडी घेतली होती. कदाचित राज ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत सहभागी होतील अशीही चर्चा होती, पण ते शक्य नाही याचा निर्वाळा खुद्द शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत दिला होता. राज ठाकरे यांना तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये घेणार का या प्रश्नाला शरद पवारांनी दिलेलं उत्तर आज सुद्धा लागू होतं. शरद पवार म्हणाले, जी निवडणूक प्रक्रियेबद्दलची भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आहे तितकी टोकाची भूमिका आम्हा पक्षांना घेता येणार नाही आणि म्हणून राज ठाकरे यांचा समावेश काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत होण्याची शक्यता अजिबात नाही, त्यांच्याबरोबर जागा वाटप सुद्धा होऊ शकत नाही. आणि अखेरीस जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा फरफटत राज ठाकरे यांना सुद्धा ज्या परिस्थितीत निवडणुका होतात ती परिस्थिती आणि व्यवस्था याविषयी आक्षेप असतानाही निमूटपणे 2019च्या निवडणुका लढवाव्या लागलेल्या होत्या. त्यामध्ये त्यांचा एकटा तो कोल्हापूर कल्याणचा राजू पाटील हा आमदार निवडून आला होता. हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की जशीच्या तशी परिस्थिती राज ठाकरे यांनी आज महाविकास आघाडी सोबत जाताना निर्माण केलेली आहे. आणि त्यामुळे राज ठाकरेंना सामावून घ्यायचं आणि सोबत घ्यायचं असेल तर आपल्याला निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या तयारीत जावं लागेल. ही धाकधूक प्रत्येक विरोधी पक्षाला आहे. आज सुद्धा काँग्रेस पक्ष राज ठाकरेंच्या सोबत दिसायला तयार नाही, याचं कारण समजून घेतलं पाहिजे. राज ठाकरे 2019 मध्ये कुठल्याही परिस्थितीत कागदी मतपत्रिका पाहिजेत म्हणून हट्ट धरून बसले होते आणि नसेल तर निवडणुका नकोत होऊ देणार नाही ही जी भूमिका 2019 मध्ये त्यांनी घेतली होती नेमकी तीच आता घेतली आहे. भले 6 महिने पुढे ढकला, निवडणुका महत्वाच्या नाहीत, मतदार याद्या परफेक्ट पाहिजेत. ती भूमिका काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या सहित उभाटा शिवसेनेला सुद्धा परवडणारी आहे का याचा विचार करा. आणि नसेल तर मग एक गोष्ट लक्षात येते, जेवढे राज ठाकरे आक्रमकपणे महाविकास आघाडी सोबत राहतील आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करतील, व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील, तितका विरोधी पक्षांचा निवडणुकीसाठी मिळणारा अवधी कमी होतो, वेळ खराब होतो, त्यांचे प्रयत्नच सुरू होत नाहीत, तयारी सुरू होत नाही. तेवढी सत्ताधारी महायुतीसाठी सोयीची गोष्ट आहे. आणि म्हणूनच 1 नोव्हेंबरला होणारा जो विरोधी पक्षांचा वोट चोरी संबंधीचा विराट मोर्चा आहे त्यावर भाजपची फार मोठी मदार आहे. महायुती सुद्धा मोठ्या आशेने तो मोर्चा प्रचंड व्हावा, भरगच्च व्हावा, जोरदार व्हावा अशा प्रार्थना करत असतील महायुतीचे पक्ष तर मला नवल वाटणार नाही. कारण एकदा तो मोर्चा विराट होतो किंवा जमवाजम होते तेव्हा जो आवेश येतो, तो आवेश चढला, जोश चढला की होश जातो, माणूस भरकटत जातो. त्यामुळे मोर्चा अधिक मोठा होईल, विराट होईल, तेवढं निवडणुकीवरचं लक्ष
उडतं आणि सगळे विरोधी पक्ष विराट मोर्चा झाला म्हणून इतके सुखावतील, त्यांचे समर्थक इतके सुखावतील की दारात निवडणुका येऊन उभ्या आहेत याचं त्यांना भान राहणार नाही. आणि ते जितके बेसावध होतील तितक्या भाजप आणि महायुतीसाठी निवडणुकीतील लढती सोप्या होऊन जातात. किती विचित्र विरोधाभास आहे बघा, की विराट मोर्चा जो भाजप आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे, महायुतीच्या विरोधात आहे, तो मोर्चा विराट व्हावा, मोठा व्हावा, दणदणीत व्हावा अशी अपेक्षा भाजपमध्ये असेल तर तो विरोधाभास नाही का? पण त्याचं कारण असं आहे की तो मोर्चा विराट होण्यातून भरकटत जाणारे विरोधी पक्ष असतील, त्यांचा वेळ निवडणुकीची तयारी करण्यापेक्षा वाया जाईल. ज्या अर्थी राखीव जागांची सोडत काढण्यापर्यंत निवडणूक आयोग निर्णय घेऊन बसलेला आहे, त्या अर्थी पुढच्या 2-3 महिन्यामध्ये महापालिकांच्या आणि स्थानिक निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेला आहे आणि 31 जानेवारीच्या आत त्या निवडणुका उरका हा सुप्रीम कोर्टाचा फतवा असल्यानंतर त्यामध्ये कुठलीही कायदेशीर अडचण निर्माण करणं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्यासारखं होतं आणि तो अवमान करायला काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा उभाटा शिवसेना आणि इतर पक्ष तयार होणार नाहीत. आणि तिथेच मग राज ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये क्लॅशेस सुरू होतात, वादविवाद सुरू होतात. राज ठाकरे नंतरच्या काळात एकाकी पडतील किंवा फरफटत जातील. पण या कुठल्याही परिस्थितीमध्ये विरोधी पक्षांना निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी पुरेसा अवधी मिळत नाही, त्यांचा वेळ वाया जातो. हा भाजपसाठी आणि महायुतीसाठी जमेचा भाग असतो. त्यामुळे विराट मोर्चा हा किती आणि काय साध्य करतो याकडे भाजपचं लक्ष असेल. अशा विराट मोर्चाचं जे प्लॅनिंग आहे ते मी ऐकलेलं आहे आणि त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे. यातून कसं काहीही साध्य होणार नाही याविषयी माझ्या मनात काडी मात्र शंका नाही. विरोधी पक्षांना बेभान करायला, आवेशात आणायला आणि भरकटून टाकायला असा मोर्चा खूप उपयोगी आहे. पण तो उपयोगी भाजपसाठी आहे, महायुतीसाठी आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोर्चा लाभदायक नाहीये. आणि म्हणूनच भाजप किंवा महायुतीमध्ये या मोर्चाकडून फार मोठ्या अपेक्षा असतील तर नवल वाटण्याचं कारण नाही. आता अपेक्षा काय असू शकतात आणि काय गडबड होऊ शकते, पडद्यामागे जे राजकारण चालू आहे त्याचा थांग बघता नसताना तुम्ही जर चुकीचे पवित्रे घेऊन आक्रमकता दाखवली आणि पुढची पुढची पावलं टाकली तर तुम्ही आपल्या पायानी शत्रूच्या सापळ्यात जाऊन अडकत असता. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचं भान मला महाविकास आघाडीमध्ये दिसत नाही. अर्थात निराशाग्रस्त असलेली महाविकास आघाडी आणि आवेशपूर्ण बोलणारे राज ठाकरे या दोघांनाही एकमेकाची आत्ता गरज आहे. पण ती गरज असली तरी ती निवडणुका जिंकण्यासाठी असली पाहिजे. मीडियामध्ये बातम्यांचे फुलझड्या उडवणं, फटाके उडवणं यातून निवडणुकीत यश मिळत नसतं. आणि म्हणून जितके फटाके हे लोक उडवणार तेवढं भाजपला हवं आहे. आणि म्हणून मी म्हणतो की महाविकास आघाडी, मनसे, राज ठाकरे यांनी काढलेल्या विराट मोर्चावर भाजपची फार मोठी मदार आहे. बघू काय होतं. आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.